कॅमेरा मागे गाडी पाय चालू आहे। विधान भवनात काल झालेल्या प्रकारामध्ये अटकेत असलेले नितीन देशमुख यांना आता पोलीस स्टेशनमधनं कोर्टात हजर केलं जात आहे आणि त्याच वेळी मरीन ड्राइव्ह पोलिसांची गाडी बंद पडली आणि गाडी बंद पडल्यामुळे पोलिसांना धक्का मारून त्या ठिकाणी न्यायालयात नेलं जात आहे। मात्र आता गाडी बंद पडल्यामुळे या ठिकाणी देशमुख यांना आता कोर्टात नेताना अडचण निर्माण झालेली आहे। पोलीस हे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काल नितीन देशमुख आणि दुसरीकडे ऋषिकेश टकले यांची विधान भवनात हाणामारी झाली होती आणि यानंतरच मरीन ड्राइव्ह पोलिसांनी काल रात्री नितीन देशमुख आणि टकले, नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आहेत तर टकले हे गोपीचंद पडळकर यांचे समर्थक होते। या दोघांवरती काल मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची देखील कारवाई करण्यात आली। या अटकेच्या कारवाईनंतर काल त्या दोघांना मेडिकलसाठी नेलं होतं आणि आज त्यांना आता किलाकोट जे मुख्य दंडाधिकारी न्यायालय आहे त्या ठिकाणी त्यांना नेलं जात आहे। आणि त्याचवेळी या ठिकाणी आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांची जी गाडी आहे मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनची ती बंद पडल्यामुळे कुठेतरी खोळंबा निर्माण झालेला आहे। आता कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस कस्टडी ही दोघांना दिली जाईल। आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील यामध्ये आपला व्यक्त केलेला आहे, जो अहवाल आला होता तो व्यक्त केला होता। आपण पाहतोय की गाडी बंद पडल्यामुळे पोलिसांना धक्का मारून ही गाडी सुरू करण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणी अनेक असे प्रसंग होत असतात। दुसरीकडे नितीन देशमुख यांना कोर्टात हजर केल्यानंतर नितीन देशमुख आपली भूमिका काय मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र देशमुख आणि टकले यांच्यामध्ये जो झालेला वाद होता त्यानंतर विधान भवनातल्या पासेसचा हा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता। त्यावेळी जर आपण पाहिलं तर विदाऊट पास हे अनेक जण त्या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळेच तरी हा प्रकार घडलाय का असा देखील तपास खरं तर पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मात्र एकूणच जी घटना घडली ही दुर्दैवी होती। महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधान भवनात अशी घटना घडलेली होती आणि त्यानंतर या अटकेची कारवाईला दोघांनाही सामोरं जावं लागलेलं आहे। पण पाहतोय की पोलीस देशमुख यांना नेताना जी गाडी बंद पडलेली आहे ती सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत। धक्का देऊन देखील ही गाडी सुरू होत नसल्यामुळेच कुठेतरी इंजिनात बिघाड झाल्याचं सांगितलं जात आहे। देशमुख यांना आज दंडाधिकारी न्यायालय ज्याला किलाकोट म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी त्यांना आज हजर करतील, पोलीस कस्टडीची मागणी करतील आणि नेमक्या या संपूर्ण प्रकरणात काय नेमकं कुणाचं चुकलं याचा देखील एक शोध घेतला जाईल। मात्र दोघांवर ही अटकेची कारवाई ही करण्यात आलेली आहे। पण पाहतोय की देशमुखांना आता किला कोर्टात हजर केलं जात आहे। प्रसंगी गाडी ही बदलली जाऊ शकते आणि त्या दुसऱ्या गाडीतनं देशमुख यांना आता किला कोर्टात हजर करण्याचा केलं जाणार आहे। काल ही एकूणच घटना घडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले, कार्यकर्ते एकमेकांना भिडले। विधान भवनातली ही घटना होती आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील काल हे नाट्य आपल्याला पाहायला मिळालं होतं। अखेर पोलिसांनी दुसरी गाडी काढून आता देशमुखांना किला कोर्टात हजर केलं जात आहे। पण पाहतोय यापूर्वीच टकले यांना दुसऱ्या गाडीने दंडाधिकारी न्यायालयात नेण्यात आलं आणि आता नितीन देशमुख यांना मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमधनं आज न्यायालय पोलीस कोठडी किती तारखेची देतं हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। आज किला कोर्टात नितीन देशमुख यांना हजर केल्यानंतर पुढे पोलीस काय कारवाई करतात, काय पुढची भूमिका असतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच या घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांनी विधान भवनातले जे पासेस आहेत त्यावरती निर्बंध आलेले आहेत। यापुढे फक्त आमदार आणि त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांनाच विधान भवनात प्रवेश दिला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।